रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया विनोद पाशीलकर तर उपसभापतीपदी संजय संभाजी मांडलुसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। बुधवार दिनांक 11 मार्च रोजी पंचायत समितीच्या दत्ताजीराव तटकरे सभागृहात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। सभापती व उपसभापती पदांची नावे जाहीर होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। दरम्यान रोहा पंचायत समितीची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी पार पडली होती, तर निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 6 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले। पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, शिवसेनेचा 1 आणि ठाकरे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे। नवीन सभापती व उपसभापती यांच्या निवडीमुळे रोहा पंचायत समितीला नवे नेतृत्व मिळाले असून तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रोहा तालुक्याच्या पंचायत समितीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापती विजयताई, उपसभापती माजी सहकारी संजय मांडलुसकर हे बिनविरोध निवडून गेलेत। रोहा तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। हा विजय मी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि त्याचबरोबर तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय भाईसाहेब पाशीलकरांना आम्ही समर्पित करतो आहे। या निमित्ताने रोहा तालुक्यातील मतदार बंधू भगिनींचे सुद्धा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो की पुनश्च म्हणजे 1960 साली पंचायत समिती जिल्हा परिषदची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्यपूर्णाने तटकरे कुटुंबियांवर रोहा तालुक्याने विश्वास दाखवला। म्हणून सभापतीपद आणि उपसभापतीपद हे नेहमीच आम्हीच सांगितलेलं की आपण पाहिलं तर रोहा तालुक्याने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यामुळे आम्ही बसू शकलो, याचा आनंद माझ्यासारख्याला निश्चितच आहे। या सभापती उपसभापतीच्या निवडणुकीसंदर्भात लावलेल्या मीटिंगसाठी उपस्थित असलेले या रोहा तालुक्याचे प्रांताधिकारी खुटवड साहेब, तसेच नायब तहसीलदार गोरे साहेब, या पंचायत समितीचे DDO शिंदे साहेब, उपस्थित सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचे प्रथम मी शाब्दिक स्वागत करतो। आणि खरोखर आज रामसाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता भविष्यात काय करणार त्या बाबतीत 2 शब्द बोला। खरोखर आम्हाला ज्या जनतेने निवडून दिलं आहे आणि ज्या जनतेने या खुर्चीवर आम्हाला सर्वांना बसवलं आहे त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या कामासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू। आणि माझा एक उद्देश आहे साहेब की आपल्या या तालुक्यामध्ये घनकचऱ्याचं खूप अडचण आहे आणि मी 2 वर्षापासून प्रयत्न करतो आहे की आमच्या भागामध्ये एक शासकीय जागा आहे, त्या जागेमध्ये डम्पिंग ग्राउंडची मी मागणी केलेली आहे। आणि माझा पहिला उद्देशच तो आहे की आपला तालुका कचरामुक्त कसा होईल याकडे मी लक्ष देईन आणि त्या डम्पिंग ग्राउंडसाठी मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन आणि ज्यावेळेस ते पूर्ण होईल तेव्हाच या खुर्चीवर बसल्याचं मला साथ सापडणार। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।